महाराजांच्या इतिहासाला साक्षी असलेला, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला किल्ल्यांचा राजा राजगड. आज आपण पाहणार आहोत पहाटे 4 वाजता सुरू झालेला रोमांचक नाईट ट्रेक आणि संपूर्ण राजगड किल्ल्याची भव्य सफर. आता पहाटेचे 4 वाजत आलेत. चारही बाजू अंधार, थंड वारा आणि फक्त टॉर्चच्या प्रकाशात सुरू आहे आमची राजगडाच्या दिशेने चढाई. ही वाट जितकी अवघड आहे तितकीच रोमांचक सुद्धा. आजचा हा नाईट ट्रेक आम्हाला घेऊन जाणार आहे स्वराज्याच्या राजधानीकडे. एकदम घनदाट जंगलमध्ये मी आणि माझी टीम. रात्रीचे 4:45 झालेत. सॉरी, सकाळचे सकाळचे 4:45 झाले. राजगडावर जाण्यासाठी आम्ही गुंजवणे गावातून जाणारी वाट निवडली. ही वाट थोडी चढाईसाठी कठीण मानली जाते. गाव झोपलेलं, आजूबाजूला अंधार, फक्त आमचा टॉर्चचा प्रकाश आणि मनात एकच उत्सुकता, आज राजगड कसा दिसणार. जसजसे वरती चढतोय श्वास जोरात चालू लागलाय, पण मन मात्र भन्नाट उत्साहात आहे. चला पुढे चला, पुढे चला. आणि अखेर तो क्षण आला. आता आम्ही पोचलो आहोत गुंजवणे दरवाजाला. हा दरवाजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक अभेद्य प्रवेश मार्ग. हात लावला तरी इतिहासाची थरकाप उडवणारी झल आजही जाणवते. टॉपला जावे तिथे वरच्या टॉपला जाय पाहिजे ते. जाऊया इथं उगवायच्या आधी जावं काय तेवढं चालला. हा बघा, राजगडावर उगवणारा तो सोनेरी सूर्य. थकवा सगळा नाहीसा झाला आहे. ढगांच्या सागरातून वर येणारा सूर्य पाहून मन अगदी भारावून जातं. हा क्षण शब्दात मांडणं खूप अवघड आहे. पद्मावती माची ही राजगडावरील सर्वात महत्त्वाचे ठिकाण. याच ठिकाणी राजवाडा, तळी आणि सदर होती. शिवरायांनी येथे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. ही आहे राजगडावरील सदरीची वास्तू. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज दरबार भरवत असत. आज जरी फक्त अवशेष उरले असते तरी इतिहास आजही या दगडांवर जिवंत आहे. पद्मावती माचीवरून पुढे आम्ही निघालो संजीवनी माचीकडे. इथूनच सुरू होते संजीवनी माचीकडे जाणारे एक अरुंद पण अतिशय सुंदर वाट. ही आहे संजीवनी माची, राजगडाची संरक्षक भिंत. संजीवनी माची ही राजगडाची सर्वात लांब माची आहे आणि तिची तटबंदी जवळपास 2 किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे. इथूनच संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येत असे. युद्धाच्या काळात ही माची किल्ल्याचा कणा ठरत असे. संजीवनी माचीचं ते भव्य सौंदर्य डोळ्यात साठवून तो वाऱ्यात लहरणारा सह्याद्री आणि ती अंतहीन तटबंदी पाहून मन अक्षरशः भारावून आलं होतं. आणि आता आमची पावलं वळली होती राजगडाच्या हृदयाकडे, म्हणजेच बाले किल्ल्याकडे. हा काय मोठा कडा. काय बाले किल्ल्याकडे चढताना शेवटचा टप्पा सगळ्यात कठीण आणि सगळ्यात थरारक. समोर दिसतोय तो दगडात कोरलेला अभेद्य बाले किल्ल्याचा दरवाजा. चारही बाजूला खोल दऱ्या, खडकात कोरलेली अरुंद वाट आणि त्या वाटेच्या शेवटी हा इतिहासाचा दरवाजा. दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला एक छोटं शिवमंदिर पाहायला मिळतं. बाले किल्ल्यावर आजही दिसतो एक प्राचीन दगडी तलाव. इतक्या उंचावर पाण्याची सोय कशी ठेवली असावी हा विचारच अंगावर काटा आणतो. आजही त्या तलावाकडे पाहिलं की महाराजांच्या काळातील
तो संपूर्ण गड डोळ्यासमोर जिवंत होतो. राजगड किल्ला खूप वर्षे स्वराज्याची राजधानी होता. इथे उभं राहिल्यावर जे समाधान मिळतं ते शब्दात मांडणं अशक्य आहे. खाली खोल दऱ्या, समोर सह्याद्रीचा निसर्ग आणि डोक्यावर स्वराज्याचा अभिमान. आज सुवेला माचीकडे जाण्याची आमची खूप इच्छा होती. तो कड्यावरचा थरार, तो आकाशाशी बोलणारा मार्ग, सगळं काही डोळ्यांसमोर होतं. पण आमच्यासोबत होती एक छोटी मुलगी आणि इतका अवघड ट्रेक करून ती खूप थकली होती. आणि मग आम्ही एक निर्णय घेतला. सुवेला माचीला आज नाही भेट द्यायची. आज त्या छोटीसाठी परतीचा प्रवास. इतिहास, निसर्ग, भक्ती आणि आजचा हा अविस्मरणीय अनुभव, सगळं काही हृदयात साठवून आम्ही परत निघालो. राजगड फक्त हा किल्ला नाही, तो इतिहास आहे, प्रेरणा आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे. जर तुम्हाला राजगडाची ही भेट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.